तेवढे ते करतील. बाबा आपलं नाव काय आहे? दिलीप भागचंद भावसार. बरं, राहायला कुठे तुम्ही? राहायला आता सध्या ते पोराकडे होतो, राणा प्रताप चौकात. राणा प्रताप चौकात. बरं, काय झालं आहे तुमच्यासोबत? सोबत म्हणजे मुलाचं म्हणणं आहे, कामधंदा करत असेल तर माझ्या इथं राह, नाही तर निघून जा. मी त्या गोष्टीला तयारी. त्यांचं म्हणणं आहे पैसे ठेव घटक्यांमध्ये, इथून निघून जा. आता मी निघून गेल्यावर काय कामधंदा करून काय पोट भरणार आहे, काय मिळणार आहे? मी म्हटलं जातोय. माझ्या तुम्हाला कोणी कोणी मारहाण केली? हे सर्वांनी, बायकोनी, मुलीनी, सोनबाईनी आणि माझ्या मंडळीनी. मुलाचं काय म्हणणं आहे? मुलाचं एकच, चारीचं एकच म्हणणं आहे, इथं राहू नको, पैसे ठेव, काम इथं करावंच लागल तुला. पण मग आता तुमचं तर वय झालंय, तुम्ही तर काम करू शकत नाही. आज किती वर्ष आहे तुमचं? वय वर्ष किती आहे? 69. 69. बरं, पहिलं काय काम करत होत तुम्ही? पहिले ग्रामपंचायतीत होतो, निफाडला ग्रामपंचायत मध्ये. बरं, मग वॉटर सप्लायला. मग तुम्हाला तर पीएफ तोच पीएफ होता माझा, तोच आता मला मिळालेला आहे. त्यांचं म्हणणं तोही आणि तर कामधंदा करून आमच्या इथं राहायचं तर कामधंदा कर खा. आता माझ्याकडून काम होत नाही, ते म्हणतात नाही होत तर निघून जाय कुठे निघून जाय असं. हां. बरं, तुम्ही आंबड पोलीस स्टेशनला आले होते तर मग काय पोलिसांनी मदत केली की नाही तुम्हाला? काही काय नाही चालले. ते म्हणलं तुमची फेरे ते चाललं तर आले ते माझ्या भाच्याची येत आहे, त्यांना मारहाण केली ना, त्यांनाही मलाही केली आहे. का बरं मारहाण का बरं झाली? त्यांचं म्हणलं असं आहे की तुझे नातेवाईक ये, तुझे भाचे ये, यांच्यामुळं आम्हाला त्रास होतो, हे तुला फितवतात आहे. बरं, तर म्हणून त्यांना मारहाण केली. तुमच्या भाच्यांना? हा, भाच्यालाही, बहिणीला, मोठ्या भावाला. हा, म्हणजे जे दुपारी प्रकरण झालं, घरामध्ये घुसून काहीतरी कोणी मारहाण केली वगैरे काय? ते घराबाई घुसून सर्व चारींनी. कोणी चारी? कोण? सून, हां, मुलगी, हां, मुलगा हां. आणि आपली त्याची माझी मंडळी स्वतः. अच्छा, म्हणजे स्वतः चारी. अच्छा, म्हणजे तुमच्या घरच्यांनी तुमच्या नातेवाईकांना मारहाण? हा, मारहाण केली भाऊ बहिणीलाही आणि मलाही बोल. पण मग म्हणजे तुमचे घरचे काही समजवायला आले होते का? तुमचे नातेवाईक समजवायला आले होते का तुमच्या घरच्यांना? यांनी बोलवलं होतं तिला, मंडळीला, की बाई असं करू नको, त्या माणसाचं वहिनी या समजावायच्या दृष्टीने काल तिला बोलवलं होतं बरं इथं. हां, तर ती आली, पण कुठं तोंड करायला लागले, वाद जास्त वाढत गेला. मग तिने घरी जाऊन मुलाला आणि त्याला काही सांगितलं की यांनी मला तर दार लावून मारायचा प्रयत्न केला, अमुक करत जमुक केलं. अच्छा. त्यांना चिडवून दिलं. हां, मग ते आज आले आणि त्यांनी सर्वांनी मिळून सर्वांनाच धुतलं. अच्छा, त्यांनी सगळ्यांनी येऊन म्हणजे मग तुमच्या नातेवाईकांना म्हणजे तुमच्या बहिणीला, भाच्यांना वगैरे सगळ्यांना? सर्वांना धुतलं. तिला काल बोलवलं होतं यांनी हां, की बाई असं काय चालू आहे, एवढं आता वय झालं, सगळं झालं. हा ना, आता तुमचं एवढं वय झालं, आता तुम्ही काम कुठं करणार, कसं करणार? काय आता तब्येतीमुळं मी घरी आहे, नाही तर इथंही काम करत होतो मी किराणा दुकानात. पण ते आता किराणा दुकान हा पोरगा आहे एक नंबरचा गुंडे, तो त्याने आतापर्यंत कधी काम केलेलं नाही. हा, गुंड आहे का? काय नाव आहे त्याचं? पवन दिलीप भावसार. पवन भावसार. हा, आणि कामधंदा अजिबात करत नाही. आणि मग कोण चालवतं घर? कोण चालवतं तुमचं? त्याचं घर मी चालवत होतो. मग त्याचं घर कोण चालवतं? आता तुमची मिसेस वगैरे ते काय मी करतात? चालवत होतो आणि त्याची मिसेस ही, त्याची मिसेस हे कलावती याचे, तिला 8,000 पगार. 8,000 पगारामध्ये त्याने त्याचं काही भागत नाही. तर त्यांनी मग मला बोलवलं की तुम्ही काहीतरी इथं कर, मला थोडा आधार होईल. मी केला. इथं 2 वर्ष झाले मी आलो त्याच्याकडं. ब्रह्मानीकडे किराणा दुकानात मी काम केलं. किराणा वगैरे भरून देत होतो, सगळं करत होतो. पण आता मागच्या महिन्यापासून तब्येत थोडी एकदम नॉर्मल हे झाली, तर मी घरी बसलो. तर त्यात त्यांचे वांदे झाले खाय प्यायचे. आणि तुमची मिसेस काय करते? ती शिवणकाम करते. ती घरी एखादं दुकान ब्लाऊज काढते आलं तर. हां का? हा, मग तुमची बाजू घ्यायला पाहिजे ना तुमच्या मिसेसने, घेत नाही? लय घेत नाही. का बरं?
काय तिचं तिला जर झालंय ते समजत. मग तुम्ही आता अंबड पोलीस स्टेशनला आले, तुमची तक्रार घेतली नाही त्यांनी? माझी मी दिली होती, पण ते काय हे तुमची जाऊयामध्ये याची फिर्याद घेतो आणि बाच्याची चालू त्याची बाच्याची घेत आहे, माझी त्यांनी हे केली. बरं, आता समजा जर तुमच्या मुलाने यांनी तुम्हाला सांभाळलं नाही, मग पुढं काय करणार तुम्ही? पुढं काय माझं मी पडलं स्वतःचं घर आहे, मी त्यांनी घेऊन जायला तयार आहे, पण पण मग- माझं म्हणणं आहे माझे पैसे ते मला द्या, कारण मला त्याच्या पर्याय नाही आहे ना. किती पैसे आहे तुमच्या यांच्याकडं? आहे माझे 1,80,000 आहे, दोन ठिकाणी खाते आहे माझी. अच्छा, म्हणजे तुमच्या बँकेमध्ये आहे का पैसे? बँकेत आहे. आता बरं, आणि ते त्याचं ते कोणाकडे पासबुक वगैरे काय? पासबुक आहे माझ्याकडे, ते घरी माझ्या. मग हा, पण तिकडनं कंपत अशी हे पोस्टातले जे आहे ते तिथे 10,000ची अडचण ती 10,000 भरल्याशिवाय सगळे लोक काही निघणार नाही. का बरं असं? आणि हे कोणी सांगितलं तुम्हाला का 10,000 रुपये भरा तेव्हा तुमचे पैसे निघतील? लोन म्हणून काढलेलं आहे मध्यंतरी मी. अच्छा, लोन काढलंय का? हा, काय केलं? 10,000. लोन काढून काय केलं? काय नाही ते असे दरवर्षाला 10-5 देत होते ते त्याच्यासाठी घेतले घर खर्चासाठी. बरं का, तर ते म्हणतात ते पूर्ण क्लिअर करा, मग सर्व रक्कम तुमची जी होती. किती आहे तुमच्या पोस्टामध्ये, किती पैसे आहे? पोस्टाला आता 75 आहे. 75,000 आहे. हा. मग ते 75,000मध्ये 10,00,000 रुपये जे लोन असेल तर ते कट करून आणि ते बाकीचे पैसे घेऊ त्यांना शकता तुम्ही. बोललो मी, त्यांना म्हटलं माझं सेव्हिंग अकाउंट करा हां. आणि त्याच्यामध्ये बाकीची जे आता जे उरले राहिलेले हां. ते ट्रान्सफर करून द्या. मग तर ते म्हणतात तसं नाही चालत, ते पहिले तुमच्या लावावर टाकलेलं आहे, माझेच पैसे मला लोन म्हणून दिले ते मी. हां, म्हणजे मला पहिले कल्पना द्यायला पाहिजे अशी ना. बरोबर. दरवर्षाला द्यायचा फक्त देत होते ते. बरं, तुम्हाला व्याज देत असतील ना त्या रकमेचा? हा, व्याज देतात. तुम्ही फिक्समध्ये टाकलेलं होतं का ते? हा, फिक्स मध्ये 15 वर्षाचं फिक्स होतं माझे. बरं, आता किती वर्ष झाले त्याला? आता झालं संपले मुदत संपून गेली? हा, एप्रिलमध्ये संपली आहे, पण ते पैसे फक्त 10,000 बरं. आता मला काम नाही, धंदा नाही, माझे 10,000 वाचून माझी ती नळ लागली. आता हे जे कॅनडाला 1,00,000 आहे, कॅनडाच्या आता सप्टेंबरमध्ये मुदत संपते. आता मग मी त्याच्यासाठी थांबलो की घरच्यांना ते सांगतोय की मला ते सरी काढायचे हे तर आता 2-3 महिने माझे इथं काढा. हां, ते कॅनडाचे आले त्याच्यातले 10 काढून मी इकडं भरतो, माझं सगळं मोकळं होऊन जाईल. तर 3 महिने मला सांभाळा सप्टेंबरपर्यंत. तसं कोणी ऐकायला तयार नाही. तेव्हा पैसे आमच्याला ताब्यात दे अशी गमती. बरं, म्हणजे मग तुम्ही तुमच्या कष्टाने कमवलेले पैसे जे बँकांमध्ये ठेवलेले, पोरगा कवडीचं काम करत नाही. आता महिना राहिला ते मास्टर इलेक्ट्रिकचं दुकान आहे ना हां, तिथं जातोय, अजून महिनाही भरला नाही त्याचा. 28 तारखेला महिना भरल. पहिल्यांदाच कामाला गेला, 2 वर्षापासून घरी होता. त्याच्या मुलाबाळांचं सगळं मी त्याच्या बायकोनी केलं. काय तिथे 7-8 हजार यायचे, 7-8 विकायचे. ती 5,000ची भिशी लावून बसलेली होती, तर तिकडे 5 टाकायची, 2-3 तिचे राहायचे, बाकीचं सगळं किराणा माझा घरचं. म्हणजे याचा अर्थ की तुम्हाला आता तुमच्या ह्या उतार वयामध्ये हा. तुमच्याच घरचे तुम्हाला साथ देत नाही, साथ नाही. त्यांना फक्त पैसे पाहिजे, हा. बाप नको. नको.